ने खातो असं मी लहानपणीपासून ऐकलेलं आहे। त्यामुळे म्हटलं खिरापत आणि मोदक, चला तर मग दोन्ही एकत्र बनवूयात। म्हणून खोबरं, इलायची, साखर आणि ड्रायफ्रुट्स असं एकत्र करून घेतलं, ते बारीक करून घेतलं मिक्सरला, छान असं बारीक करून घ्यायचं, खोबरं कुठेही दिसता कामा नये। त्यानंतर मग 2 चमचे मिल्क पावडर घेतली, ते त्याच्यामध्ये ॲड केली। त्यानंतर 1 चमचा भरून आपण साजूक तूप घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं। मिक्सरला फिरवून घेताना ना एक काळजी घ्यायची, आपल्याला सगळं मिश्रण हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे, अगदीच ड्रायफ्रूटसुद्धा बारीक झाले पाहिजेत। त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि 2 चमचे दूध अगदी त्या सारणाला लावायचं आहे। तर इथे आपल्याला अजिबात पातळ काही करायचं नाही आहे, सारणाला फक्त ते कोरडं आहे ते थोडंसं ओलसर झालं पाहिजे, अशा पद्धतीने करायचं। बघू शकता अशा पद्धतीने ते सारण झालं पाहिजे। 2च चमचे दूध वापरायचं आहे। त्यानंतर इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे, आपण आवडीप्रमाणे त्याचे आकार छोटा मोठा करू शकतो। तर अशा पद्धतीने साच्यामध्ये दाबून दाबून हे सारण भरायचं आहे आणि इथे सुंदर असं